स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. उधळा गुलाल वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अणुसुयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. स्वामी भक्त हो, आज चैत्र शुद्ध द्वितीया, आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन. या प्रकट दिनानिमित्त स्वामींना एकच सांगावंसं वाटतं की स्वामी, ध्यानी ध्यास मनी आस, सदैव आहे तुमचा आभास. सुख असो वा दुःख सोबत असू द्या, त्या फक्त तुमच्या नामाचा प्रवास, तुमच्या नामाचा प्रवास. स्वामी, मनुष्य म्हणून जन्माला आलो हे आमचे पुण्य आहे, पण जन्माला येऊन तुमची गोडी लाभली हे आमचे सौभाग्य आहे. आणि तुमच्या विना ह्या जीवनाची किंमतच आता शून्य आहे. तुमच्या विना ह्या जीवनाची किंमतच आता शून्य आहे. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी स्वामींचा नवीन संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी भक्त हो, स्वामी सांगतात, हे माझं ते माझं, हा कसला रे हेवा देवा, हा कसला रे हेवा, कपाळाचा रुपया देखील सोबत येत नाही, जीव जातो तेव्हा. हे माझं ते माझं, हा कसला रे हेवा, कपाळाचा रुपया देखील सोबत येत नाही, जीव जातो तेव्हा. अरे, आम्ही दिलेली जोडी तुझी इतकी मोठी आहे ना की त्यात संपूर्ण ब्रह्मांड मावेल, पण तिला छिद्र मात्र तुझ्या कर्मामुळे पडत आहे आणि म्हणून तुझे हात रिकामे राहत आहे. आता या छिद्राला जर तुला वेळीच थिगळं घालायचे असतील तर तुला आमच्या नामाची गोडी देणं गरजेचं आहे, आमची सेवा करणं गरजेचं आहे. तर स्वामी भक्त हो, स्वामींनी दिलेला हा अनमोल संदेश आहे. या अनमोल संदेशाचं आपल्याला पालन करायचं आहे आणि स्वामींच्या सेवेत तल्लीन व्हायचं आहे. तर स्वामी भक्त हो, आता स्वामींनी नेमकं तुमच्यासाठी कुठला संदेश प्रसादाच्या रूपात पाठवलेला आहे, स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामी तुम्हाला कुठला प्रसाद देत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. आणि तुमच्या समोर 3 पदार्थ दिसत आहे जे की स्वामी महाराजांच्या आवडीचे आहे. त्यापैकी एक पदार्थ तुमच्यासाठी निवडा आणि संदेश जाणून घ्या. तर बघा, आता ज्यांनी कांदा भजी निवडली आहे ना, त्यांना स्वामी काय सांगतात ते आपण जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, हे आयुष्य म्हणजे त्या वाढलेल्या भोजनाच्या ताटाप्रमाणे आहे. सगळे पदार्थ चाखून बघतो, तसेच आयुष्यातले सगळे प्रसंग देखील चाखून बघायला शिक. तुझ्यासमोर जे भोजनाचं ताट येतं त्या ताटामध्ये आंबट, गोड, तिखट, कडू सगळे काही पदार्थ असतात, पण तुला मात्र प्रत्येकाची चव चाखायची असते आणि तू ते अगदी आनंदाने करतो आणि त्यानंतर तुला तृप्तताही मिळते. तसंच आयुष्य आहे. आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर तू सामोरं गेला तरच तुला जीवनाची गोडी करणार आहे आणि खरं जीवन जगण्याचा अर्थ देखील समजणार आहे. अरे, जर तुझ्या ताटात फक्त गोडच पदार्थ वाढले ना तर ते तुला खाल्ले जाणार नाही. मग तुला आयुष्याकडूनही एकच गोष्टीची अपेक्षा कशी लाभू शकते. जसं भोजन करताना लाडू खाल्ले, पुरणपोळी उचलली तर अधूनमधून तुला तिखट पदार्थही उचलावासा वाटतो ना, तेव्हा कुठे तुझ्या जेवणाला खरी मजा येते. तसंच जीवनाचं आहे. जीवनाची चव चाखायची असेल तर कडू गोड आठवणी, चांगले वाईट प्रसंग, सुखदुःखाच्या गोष्टी अनुभवाव्याच लागतात. अरे, प्रत्येक पदार्थाची जसं चव चाखून तू स्वतःला समाधान देतो ना, तसंच आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाची चव चाखून घे आणि त्यानंतर त्यातून अनुभव घे आणि स्वतःला एक प्रकारचं समाधान दे. नक्कीच तुझी जर वर्तणूक अशी असेल आणि तुझा जर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असेल तर आम्ही देखील तुला सदैव एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी पुरणपोळी निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे, पुरणपोळी आमच्या विशेष आवडीची, कारण पुरणपोळी म्हणजे आम्हाला गुरु आणि शिष्याचं प्रतीक वाटतं. जशी डाळ पाट्यावर वरवंट्यावर पुन्हा पुन्हा भरडली जाते तेव्हा कुठे ती गुळात चांगली एकरूप होते आणि मग त्या डाळ आणि गुळाच्या एकत्र मिश्रणापासून बनते ती मऊ लुसलुशीत पुरणपोळी. खाणाऱ्याला वाटतं की किती छान झाली ही पोळी, पण त्यासाठी त्या डाळीला किती भरडून घ्यावं लागलं तेव्हा त्या गुळाशी ती एकरूप होऊ शकली. तसंच आमचं आहे, तसंच आमच्या भक्तांचं देखील आहे. आमच्या भक्तांनाही असंच आमच्या भक्तीतून भरडावं लागतं. वेदना सहन कराव्या लागतात. दुःखाचे प्रसंग आले तर त्यालाही सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याला गोडी प्राप्त होते. आणि मग
असा भक्त आमच्याशी इतका एकरूप होतो की कोणी ठरवलं तरीही त्या भक्ताला आमच्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही. जसं की एकदा पुरण तयार झालं की त्या डाळीपासून गुळ वेगळा होऊ शकत नाही, तसंच एकदा आमचा भक्त आमच्या भक्तीमध्ये मुरला की त्या भक्ताला या गुरुपासून कोणीही दूर लुटू शकत नाही. आणि मग अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी बेसनाचा लाडू निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की लाडू आमच्या आवडीचा आहे, त्याच्यात साखर आहे म्हणून नाही, तर त्या साखरेनं त्या बेसन पिठाला आपल्यात अशा पद्धतीने एकरूप केलं की आता ठरवलं तरी त्या साखरेला आणि पिठाला कोणी वेगळं करू शकत नाही. आणि यांना बांधून ठेवण्याचं, त्यांना आकार देण्याचं काम त्या तुपाने केलं आहे. अगदी चोखपणे त्या तुपाने त्याचं काम पूर्ण केलेलं आहे. म्हणूनच तर आम्हाला हा लाडू प्रिय आहे. अरे, आमच्या भक्ताला देखील त्या साखरेप्रमाणे आम्ही अशाच पद्धतीने आमच्याशी एकरूप करतो की परत आमची ताटातूट कोणीच करू शकत नाही. आमच्या भक्तापासून आम्हाला वेगळं कोणीच करू शकत नाही. फक्त त्या लाडवाला बांधून ठेवण्याचं काम जसं त्या तुपाने केलं ना, तसंच आम्हाला आणि आमच्या भक्ताला बांधून ठेवण्याचं काम आमच्या भक्ताची भक्ती करत असते. आमच्या भक्ताची भक्ती योग्य प्रमाणात असेल तर गुरु आणि भक्ताच्या नात्यामध्ये गोडीची चव येते आणि तो अशा प्रकारे मजबूत होतो की त्याला एक प्रकारचा छान आकार निर्माण होतो. त्याच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये एक आकर्षकपणा जाणवतो आणि गुरु आणि भक्ताच्या या नात्याची जी गोडीची चव आहे ना, या विश्वात कशालाच येणार नाही. म्हणून एकरूप होण्यासाठी भक्ताने भक्ती केली पाहिजे. मग नंतर भौतिक सुखांचं काय, सुख्या मेवासारखं असतं बघ. त्या लाडवाला वरती सुखे मेवे लावले किंवा नाही लावले काहीही फरक पडत नाही. लावले तर ते अजून सुशोभित दिसतात, एवढाच काय तो फरक. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे. एकदा की तू आमच्याशी एकरूप झाला की तुला भौतिक सुख मिळाली काय आणि नाही मिळाली काय त्याने तुला फारसा फरक पडत नाही. आणि तू आमच्याकडे तसं काही मागण्याचा हट्ट देखील धरत नाही. जसं तुझ्यासमोर आयुष्य येतं तसं तू ते समाधानात घालायला शिकतो, समाधानात जगायला शिकतो. आणि एकदा की एखादा मनुष्य समाधानी झाला की तो आमच्याकडे काहीच मागत नाही. आणि जेव्हा तो काही मागत नाही तेव्हा आम्ही देखील त्याला कधी कशाची कमी पडू देत नाही. त्याच्यावर कधी काही मागण्याची वेळही येऊ देत नाही. आणि मग आम्ही अशा भक्ताला नेहमी एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर स्वामी प्रकट दिनानिमित्त तुमच्यासाठी जो प्रसाद होता तो तुम्ही निवडला, त्यानंतर त्यामध्ये जे काही सांगितलं आहे ते तुम्हाला लक्षात आलं असेल तर अगदी आपण तशा पद्धतीने विचार केला तर आपण स्वामींशी पुन्हा एकदा नव्याने एकरूप होऊ शकतो. आणि मग अशा पद्धतीने आपण एकरूप होतो की त्यापासून आपल्याला कोणीही वेगळं करू शकत नाही. तर स्वामी भक्त हो, तुम्ही कुठल्या प्रकारचा प्रसाद निवडला होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे देखील कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.